राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आता प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर उमेदवार असणार आहेत। आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देखील ठरलेला आहे। प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला आहे। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे आता राज्यसभेचे उमेदवार असतील। महायुतीचे उमेदवार आता जवळजवळ सगळे समोर आलेले आहेत। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर आता पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। राष्ट्रवादीचा आता राज्यसभेचा उमेदवार जाहीर झाला असून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर आता उमेदवार असतील। तर यावेळी एक महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय। आता महायुतीचा अजित पवार गटाचा जो उमेदवार होता तो देखील समोर आलेला आहे। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर आता राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येतील। ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल असतील असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत।